शेळीपेक्षा पण शेळी पाळणं. 3 मुली आहे. हे असे शिक्षण देऊ शकलं नसतं. शेळी पालनामुळे मी मुलीला शिक्षण देऊ शकत आहे. एका वर्षाला आम्हाला 15 ट्रॅक्टर शेणखत मिळते. 3 लाख रुपये. नमस्कार, मी ऋषिकेश. तर मंडळी, आज आपण केम या गावाला आलेलो आहोत. केम गाव हे वरोरा तहसील आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर आज आपण पावडे यांच्या गोट फार्मवर आलो आहे. तरी त्यांचा परिचय करून घेऊ आपण. नमस्कार, माझं नाव नरेंद्र वालगोत पावडे, मुक्काम पेठ. ही शेळी कोण्या जातीची आहे? हे बिट्टल जातीची आहे आणि पूर्ण लांब कानवाली. त्यांचं उत्पन्नात तिचं भरपूर वाढ आहे. म्हणजे वेट गेन, पिल्लाचं वेट गेन भरपूर आहे. म्हणून त्यासाठी नवीन आम्ही जात प्रक्रिया केली आहे. म्हणजे याच्या अगोदर तुमचं म्हणजे गावरानी होतं. गावरानी. म्हणजे आता ह्या तुमच्या फार्मवर किती शेळ्या आहे? ह्या एकूण 9 शेळ्या आहे. 9 शेळ्या आहे. किती याची आहे, म्हणजे किती येतची आहे? म्हणजे हे 4थं वेत आहे. 4थं वेत चालू आहे. तर हे शेळी तुम्हाला किती रुपयात मिळाली? हे शेळी आम्हाला 25,000 रुपयात कार्टिंग सहित पूर्ण मिळाली. कुठून आणलेली आहे? हे अहिल्यानगर पाथर्डी. किती शेळ्या आणल्या तिथून? तिथून आम्ही 9 शेळ्या आणल्या. आपण आलो आहोत आपल्या औषधालयाकडे, आपल्या फार्मवरच्या. तर तुम्ही शेळी पालनाबद्दल काही ट्रेनिंग घेतलेलं आहे का? हा, ट्रेनिंग घेतला आणि ट्रेनिंग केला नागपूरला. तर ट्रेनिंग किती दिवसाचं होतं? 10 दिवसात. त्यात म्हणजे पूर्ण सविस्तर माहिती आहे. पूर्ण सविस्तर माहिती, पूर्ण पूर्ण माहिती मिळाली. म्हणजे औषध उपचार कसा करायचा त्याबद्दल पण माहिती आहे. त्याच्याबद्दल शेड कसं बांधायचं, शेडची दिशा कोणत्या पद्धतीनं करायची, तर बकरीचं संगोपन कोणत्या पद्धतीनं करायचं, सर्व माहिती पूर्ण 1 विषय 40 मिनिटाचा आहे. विशिष्ट औषधाची नाव सांगू शकता का, जेणेकरून समज आपल्या व्ह्युअर्सला पण माहिती मिळेल? हे आता सर्व दिसतच आहे तुम्हाला माहिती. हे औषधाची कोनोफास, कोनोबुस्टर, लहान पिल्ल्यासाठी टॉनिक आहे. म्हणजे असं डायरेक्ट पाजायचं का? हो, 5 ml दररोज. नाही, असं डायरेक्ट इंजेक्शन. हे लहान पिल्ल्यासाठी, म्हणजे जे पिल्ल्याचं असं पोट वगैरे मोठं नाही व्हावं म्हणून हे पिंक बटर डायजेशन चांगलं. म्हणजे एक प्रकारे पिल्लं कुपोषित व्हावं त्याच्यासाठी. हे कशासाठी आहे? युट्रोवाईज हे आपले दामण भाकरीचं कधी कधी जाड नाही पडत, त्याच्यासाठी आहे. फार्मवर उपलब्ध आहे. तर आपल्या फार्मवर कधी डॉक्टर येत नसत? डॉक्टर नाही, आम्ही स्वतः करतो. म्हणजे इथे डॉक्टरची गरजच नाही. जर कधी आपल्याला नाही समजलं तर इंजेक्शन. विशिष्ट खाद्य काय देत असता का तुम्ही? खाद्य आम्ही पूरक देतो नेहमी, सकाळी सायंकाळी. कोणते खाद्य देता? धानाची कोंद आहे. आणखी सारखी हे जवसापासून निघालेली ढेप आहे. ढेप, जवसाची जशी ढेप म्हणतो त्याला. आणखी हे पण दिसतं, हे काय आहे? तुरीची तुनी. मग या खाद्याचं कसं काय नियोजन असते? नियोजन म्हणजे रोज सकाळी एका शेळीला 100 ते 150 ग्रॅम, 200 ग्रॅम पर्यंत आम्ही खाद्य देतो. ते सकाळी 200 अशा पद्धतीने नियोजन करतो. आणि मका पण देत असतं काय? मका किती दिला? गहू. मका किंवा गहू? पीठ का गहू? दोन प्रकार कोणते. तर काय कोणत्या प्रमाणात दिलं जाते? त्याचं प्रमाण म्हणजे आता याच्यात सर्व मिक्स केलेलं 150 ते 200 ग्रॅम पर शेळी. आणि छोट्या पिल्लांना? छोट्या पिल्लाला 50 ग्रॅम, 100 ग्रॅम अशा प्रमाणे. मिनरल मिक्सचर हे आम्ही दररोज बकरीला देत असतो. हे खाद्यामध्ये मिनरल मिक्सचर शेळीसाठी नेहमी सायंकाळी सकाळी खूप जरूरी आहे. त्यापासून वेट गेन भरपूर करते. आणि हे किती प्रमाणात दिले जाते? तसं 20 ग्रॅम एका बकरीला मिक्स मध्ये देतात. एका शेळीसाठी 20 ग्रॅम. हे आपले पिल्ला आहे. तर हे किती महिन्याचे आहे आणि काय कसं? हे आता 1 महिन्याचे आहे.
एक महिना पूर्ण कम्प्लीट झालेला आहे. नमस्कार जी. तर तुम्ही तुमच्या गोट फार्म मध्ये तुम्ही पण मदत करू लागता काकाजीला. हो हो. तर हे आपले पिल्ले आहे, पिल्ल्याचं नियोजन कसं काय असते? हे जन्मल्याबरोबर त्याला त्याच्या नाळेवर आयोडीन असा एक हे टाकावा लागते. मग नाही का दुसऱ्या दिवशी मग पासून त्याला पिंकू ग्राय क्वार्टर पाजतो आम्ही. हो. मग नाही का त्याला मग असं कोणतं काही पाजत राहायचं. संडास केले तर ओटू पाजायचं, पुन्हा असं नाही का टानिक पाजायचं. मग चारा खातात, मग काही अलग थोडी माडाची. आणि तुमच्या फार्म वरचं जे लहान पिल्लांचं जे देखरेख आहे तुम्हीच करता? हो, म्हणजे स्पेशल तुमच्याकडे हा विभाग आहे? हा माझ्याकडे आहे. हे टानिक पाजतो आम्ही. हे कशाचं टॉनिक आहे? हे लिव्हर टॉनिक. शेळी पालनासोबत कोंबडी पालन करण्याचं काही नवीन उद्दिष्ट आहे का तुमचं? नवीन उद्दिष्ट म्हणजे एक तर कसं आहे, शेळी पालनामध्ये कोंबडी पालन जर केलं तर फायद्याचं काऊन, एक तर जे जीवाणू आहे कोणती सूक्ष्म जीवाणू म्हणा, गेसूड म्हणा, किंवा त्याच्यापासून जो होणारा रोग शेळ्याले, हे जे जीवाणू आहे ते पूर्ण नष्ट करते कोंबडे. म्हणजे कोठा स्वच्छ ठेवते. कोणतं किडी गाठतो काहीच नाही राहत. जे आपण पुन्हा शेळ्याले खाद्य टाकतो, उर्वरित खाद्य ते काही खालचं पडते, ते पूर्ण साफ करून टाकते बरोबर, आणि त्याच्यापासून उत्पन्न होते. तर हे जे आहे हे बिटल आणि हे गावरानी आहे. गावरान तर या दोघं किती महिन्याचे आहे? दोन. याचं 7 महिने झाले पूर्ण याला, आणि त्यालाही 7 महिने. तरी यांच्या वेट मध्ये किती फरक असेल? आता याचं वेट आहे 14 ते 15 किलो गावरानीचा, आणि याचं वेट आहे 35च्या वर आहे, काही नाही. तर आज जर बाजारात या कंडिशनला जर आपण बघायला गेलं तर याची किंमत किती आणि याची किंमत किती? याची किंमत लागेल जास्तीत जास्त 6 ते 7 हजार रुपये, आणि याची किंमत लागेल 15 ते 16-17 हजारापर्यंत. म्हणजे गावरांपेक्षा बिटल करणं योग्य आणि कधी फायद्याचं. हा तुमच्या फार्मवरचा पहिलाच बिटल आहे की याच्या अगोदर पण बिटल होता? बिटल आहे ना अगोदर, याच्या अगोदरचा बिटल, पण तो क्रॉस मध्ये आहे. क्रॉस मध्ये प्युरिटी ह्याची प्युरिटी आहे. आपण बघू शकतो? हा, त्याला बघू शकतो. तर आपले हे जे बिटलचे बोकड आहे याची प्युरिटी कमी आहे. किती पर्सेंट असेल याला? ह्या 70% आहे, आणि हा 100%? ह्या 100% बिटल. तर याची पैदास तुमची झालेली आहे? हा, झाली आहे. तर किती वर्षाचा बोकड आहे? ह्या आता 5 वर्ष कंप्लीट झाले आहे. 5 वर्ष झाले आहे. म्हणजे आता समोर कंटिन्यू करणार आहे का आता यांना विकणार आहे? ना, याला या ईदसाठी तयार करायचं आहे. कोंबडी इथं बसून आहे म्हणजे काय करतात? हे अंडे ठेव बसून आहे. किती कोंबड्या आहे बसून? 2 नसतात. हे कडबा कुट्टी मशीन केव्हापासून तुम्ही घेतली आणि कशी काय सुरुवात केली याची? कडबा कुट्टी मशीन आता 1 महिना झाले घेऊन आहे. ते कडबा कुट्टी मशीनचा फायदा आम्हाला चारा बारीक करणे, याचा खूप फायदा आहे. आणि जसं आता आपण समजा तर उदाहरणार्थ चारा जर आणला तर वेस्टेज जात आहे. कडबा कुट्टी घेतला तेव्हापासून वेस्टेज चारा जात नाही. म्हणजे याचा पुरेपूर प्रॉपर फायदा होत आहे आपल्याला फायदा 100%. म्हणजे आता तुम्ही जसं वाढला कडबा पण चालू शकता का? वारला कडबा, ओला चारा, पूर्ण बारीक दोन्ही. या कडबा कुट्टीच्या वापरासाठी तुम्ही दुसरं काही चारा लावलेला आहे का? हा, चारा लावलेला आहे शेतामध्ये आता सध्या. कोणत्या प्रकारचा चारा लावलेला आहे? नेपियर घास, इंडोसियन नेपियर, तुती.
दशरथ घास या प्रकारचे चारे लावलेले आहे. या प्रकारचे झाड लावलेले आहे. मग ह्या इथंच तुम्ही चारा लागवड केलेली आहे. हा हा इथंच चारा लागवड केली. आता हे इतर हे कोणते व्हेरायटी आहे? हे आहे इंडोनेशियन नेपियर. इंडोनेशियन नेपियर. आणि दुसऱ्या साईडला काय कुठे लावलं आहे? इथे काय टाकला? इथे मेथी जास्त टाकलेला आहे. आणि इथं हे हे बांगला नेपियर. बांगलादेश नेपियर. ते इंडोनेशियन नेपियर, हे बांगलादेश नेपियर. आणि इकडे हे कशाचं? हे किती आहे? एक तर मक्का क्रास आहे. मका क्रास. आणि हे किती? हे कुठून आणलेलं आहे बियाणं? हे मका क्रास. बियाणं आणलाय सुगलवाले. हे सुगल टाईप असं किती एकराचं क्षेत्र आहे हे? एक एकरले पाऊण एकर. पाऊण एकरचं क्षेत्र आहे. म्हणजे आता यातून तुम्हाला परमनंट चाऱ्याची व्यवस्था झालेली आहे. म्हणजे समोर तुमचं बंदिस्त कडे वळायचं आहे का, असं काही विचार आहे का? अर्धा बंदिस्त अर्धा असं मुक्त. मुक्त. हा. अजून तुम्हाला म्हणजे बंदिस्त आणि मुक्त मध्ये काही फरक वाटते की, म्हणजे का बरं आपण मुक्तकडून बंदिस्तकडे वळत आहे? मुक्त बंदिस्त याच्यात म्हणजे शेळीचा व्यायाम होते. अर्धा मुक्त अर्धा बंदिस्त केल्यास शेळीचा व्यायाम होते, शेळी तंदुरुस्त राहते. तसं बघतो म्हटलं तर बंदिस्तचे पण शेळ्या तर चांगल्या असते. आता ते काही काही लोकांचे दृष्टिकोन वेगळे राहते, पण आमचा दृष्टिकोन तसा आहे. पालनाची सुरुवात तुम्ही स्वतः केली या तुमच्या पिढ्यानपिढ्या पहिले पिढीपासून चालू होती? नाही, मी स्वतःच शेळी पालनाची सुरुवात केली. एक शेळी घेतली पहिले. एक शेळी घेतली 2017 पासून मी चालू केलेलं आहे. आणि प्रशिक्षण शेती- कोणत्या वर्षी झालंय? 2020 मध्ये. सुरुवात कशी झाली तुमची? शेळी पालनाची सुरुवात म्हणजे एकच घेतली शेळी. त्याच्यानंतर म्हणलं आपण काहीतरी शेतीला जोडधंदा करावा म्हणलं. शेती काही आपल्याला परवडून नव्हती राहिली. शेतीला काहीतरी जोडधंदा म्हणून मी शेळी पालनाची सुरुवात केली. 1 पासून सुरुवात केली. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 अशा नंतर मग 20 ला मी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याच्यानंतर माझा मग हे वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या अगोदर कोणता व्यवसाय करतो तुम्ही? शेती. त्याच्यानंतर पहिले शेतीच करतो. शेतीत परवडत नाही मस्त मला. काही जीवनात काही स्ट्रगल आला काय याच्या अगोदर? नाही तसं की ना हे पण शेतीत अडचणी आहे. पण जेव्हापासून मी शेळी पालन केलं तेव्हापासून मला पैशाची अडचण मुळीच गेली नाही. म्हणजे जर आता तुमच्या व्यवसायाकडे बघितलं तर तुमचा मुख्य व्यवसाय शेळी पालन आहे असं वाटते का तुम्हाला, की शेती आहे? माझा दृष्टिकोनातून नाही का, मला मुख्य व्यवसाय शेळी पालनाचा वाटते. त्याच्यानंतर आता दुसरा व्यवसाय म्हणजे शेती असं वाटतं. शेतीवर मुख्य व्यवसाय शेळी पालन झाला. कारण का शेतीपेक्षा पण शेळी शेळी पालन. आता ह्या वर्षाला तसा विचार करतो मला, सोयाबीन गेलं, कपास गेला, त्याच्यानंतर काही नाही, पूर्ण जे काही उदरनिर्वाह चालू आहे तो शेळी पालनावर आमचं चालू आहे सध्या. माझ्या शेळी पालनामुळं मला 3 मुली आहे. मोठी मुलगी माझी इंजिनियर आहे. दुसरी मुलगी माझी नाही का नागपूरला BSc नर्सिंग करत आहे. शेती जर असती माझ्याकडे तर मी हे असे शिक्षण देऊ शकलो नसतो. शेळी पालनामुळे मी मुलीला शिक्षण देऊ शकत आहे. आपल्या फार्मवर सध्या किती प्राणी आहे? तर पूर्ण प्राणी लहान मोठ्याची संख्या पुरी 150 नग आहे. 150 ते 155 पर्यंत पूर्ण येते शेळ्या लहान मोठे. हा, त्याच्यात मग मोठे प्राणी आहे 70 शेळ्या आणि 80 पिल्ले आहे. म्हणजे यावर्षी पावसाळा जास्त पडला त्यामुळे काही शेळ्यांना काही प्रॉब्लेम आला का? हा, थोडासा प्रॉब्लेम आला. म्हणजे कारण म्हणजे ज्या वेळेस पाऊस काळ जास्त आहे त्यावेळेस शेळ्यासाठी थोडासा हानिकारक आहे पाऊस काळ. त्यामुळे थोडीशी मृत्यू झाली आहे शेळ्याची, म्हणजे लहान पिल्ल्याची. कोणत्या प्रमाणात हानिकारक आहे? हानिकारक प्रमाणात म्हणजे पाऊस काळा लांबला त्याच्यामुळे जास्त मृत्यू झाली आहे. फार्मवरच्या सगळ्या शेळ्यांपासून किती तुम्हाला शेणखत मिळते दरवर्षी? एका वर्षाला आम्हाला 15 ट्रॅक्टर शेणखत मिळते. मग कोणत्या प्रकारचे शेळी पालन योग्य आहे? कसं आहे, चारण्याचं आमच्याकडे भरपूर रान आहे. रानमुळे कोणी बंदिस्त करते, कोणी चारासाठी नेऊ शकते. त्याच्या मतानुसार कोणी करू शकते. ज्याला जे पटते योग्य वाटते ते करू शकते. जसं आता आम्हाला योग्य वाटते अर्ध बंदिस्त करावं आणि अर्ध मुक्त करावं.
असं पद्धतीनं आम्हाला वाटत आहे. तर मग याचं नियोजन कसं काय असते? कोण चारा की कोणी तुम्ही जे चारा आणल्या जाते? नाही, चारण्यासाठी नाही जात. गडी ठेवून आहे एक माझ्याकडे, माणूस तो चाऱ्यासाठी 10 वाजता घेऊन जातो. आणि संध्याकाळी किती वाजता? संध्याकाळी 6 वाजता येतो. मग आल्यानंतर काही नियोजन असते हा, का? आणि आल्यानंतर त्याला खाद्य टाकतो. एका बकरीला 150 ते 200 ग्रॅम नुसार. आणि हे छोटे पिल्ल अलग अलग, असते का? हा, टप्पे 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 ते छोटे पिल्ले तर घरीच राहते म्हणा, पण त्याचे कप्पे कप्पे पाडून नाही, नंतर जे संध्याकाळी आहे ते हा. पिल्ल अलगच राहते कीडपासून ते. अलग अलग असते. राहते, अलग. आल्यानंतर दूध पिले का त्याला अलग करा. आपल्या इकडं बिटल जातीचं चालत नाही आहे, मार्केटला चालून नाही राहिलं सध्या, पण आम्ही केलं, पण करून राहिलं. पण आता आम्ही कोणत्या वेळेस बाजाराला नेतो पिल्लू तर मागणी भरपूर राहते आमची सध्या. जर आपण मार्केटमध्ये बिटलचं नेलं तर आपल्याला वेट गेन किंवा कटिंग साठी याचा जास्त पैसा मिळू शकतो. हा, जास्त पैसा वेट गेन नुसार पैसा भेटतेस. म्हणजे गावरांपेक्षा वेट गेन जसं राहील, कटिंग साठी कसं आहे, वेटच पाहिजे ना, त्याच्यासाठी तशानुसार पैसा मिळतेस. शेड्यापासून वार्षिक उलाढाल किती निघते माझी वार्षिक उलाढाल म्हणजे 9 लाख रुपये पूर्ण वार्षिक उलाढाल आहे त्या वर्षी? यावर. त्याच्या अगोदर काही लेखाजोखा होता? हो, लेखाजोखा ठेवतो मी नेहमी, दर वर्षाला लेखाजोखा राहायचा. तर 9 लाख उत्पन्नातून खर्च किती आहे? 3 लाख रुपये खर्च आहे, 7 लाख रुपये प्रॉफिट मध्ये आहे पूर्ण. तरी शेतीतून एवढं उत्पन्न पॉसिबल नाही. शेतीतून उत्पन्न एवढं पॉसिबल नाहीच आहे, आणि ह्या वर्षी शेती गेलीच आहे समजायची. फार्मवरच्या सगळ्या शेडांपासून किती तुम्हाला शेणखत मिळते दरवर्षी? एका वर्षाला आम्हाला 15 ट्रॅक्टर शेणखत मिळते. मग तिथे जर आपण गेलं शेणखत तर किती रुपयाचा दरवर्षी निघू शकते? तर आता ट्रॅक्टर प्रमाणे समजा तर 1 लाखाचा होऊ शकते आमच्या उद्देशानं पूर्ण. हा, आणि पूर्ण टोटल जर फार्मवरच्या जर कोंबड्या पकडल्या तर किती आहे तुमच्याकडे सध्या? सध्या कोंबड्या आमच्याकडं 350 350च्या जवळ पूर्ण लहान मोठे सकट आहे. कोंबड्या प्लस कोंबडी. कोंबडी. तर त्याचं वार्षिक उत्पन्न किती निघते तेवढ्या आहेत? त्याचं आमचं वार्षिक उत्पन्न 1 ते 1.5 लाखाचं 1.5 लाखापर्यंत निघते. 1.5 लाख. हा आमचा बोकड नाही का बिट्टल, कमी 22 तारखेला 1 महिना पूर्ण कंप्लीट झालेला आहे. 1 महिन्याचं पिल्लू आहे पूर्ण. आज याची बाजारात सरासरी किंमत काय असेल? आता बाजारात याची माझ्या मतानुसार 10 ते 12 हजार रुपये विक्री व्हायला पाहिजे. हे नरेंद्र काकाजी आहे, ह्या काकू आहे, आणि हे त्यांचे भाऊ आहे, हे अविनाश भाऊ आणि हे विपिन भाऊ. हे चौघे पण पूर्ण वेट आपल्या गोट फार्मवर देतात. आणि सगळं मी गोट फार्मचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगून द्या. माझं पूर्ण नाव नरेंद्र भानुदास पावडे, मुक्काम केम, तहसील ओरा, जिल्हा चंद्रपूर, पोस्ट खेमजई. माझा मोबाईल नंबर 8975 037 965 आहे. बोकड आहे, पाठी आहे, जशाप्रमाणे तुम्हाला जे तुम्हाला लागते ते उपलब्ध आहे. कोंबडी पण आहे. कोंबडी आहे.